नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. ती जेव्हा पहिल्यांदा मला हा अनुभव सांगत होती तेव्हा तिच्या आवाजात राग नव्हता, थकवा होता. ती म्हणाली, माझं लग्न झालं, घर मिळालं, पण मनाला जागा मिळाली नाही. घर होतं, लोक होते, जबाबदाऱ्या होत्या, पण स्वतःसाठी शांत बसायची एक जागा नव्हती. ती स्वामींवर श्रद्धा ठेवायची, नाव घ्यायची, दिवा लावायची. पण हळूहळू तिच्या मनात प्रश्न यायला लागले. मी चुकीची आहे का? सगळं करूनही माझ्या मनाला समाधान का नाही? ती देवाकडे काही मागायला जात नव्हती, ती स्वतःला सावरायला जात होती. पण काही दिवस असे आले जिथे तिला राग आला, स्वतःवर, परिस्थितीवर आणि देवावर सुद्धा. ती म्हणाली, मी नाव घेत होते पण आतून चिडलेली होते. त्या काळात तिने देवाला दोष दिला, पण देवापासून दूर गेली नाही. ती मंदिरात जायची, बसायची, काही मागायची नाही, काही सांगायची नाही, फक्त बसायची. ती म्हणाली, मी त्या शांत बसण्यात पहिल्यांदाच स्वतःला ऐकलं. तिला असं वाटत नव्हतं की स्वामी तिची अडचण लगेच सोडवणार, पण तिला एवढं जाणवलं, कोणीतरी ऐकतोय. घरात प्रश्न अजूनही होते, लग्नात मतभेद होते, अपेक्षा होत्या, पण हळूहळू तिची प्रतिक्रिया बदलू लागली. आधी ती स्वतःला दोष द्यायची, आता ती स्वतःला थांबवायची. आधी ती प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची, आता ती थोडी शांत राहू लागली. ती म्हणाली, परिस्थिती तशीच होती, पण मी आतून तुटत नव्हते. स्वामींनी तिच्या आयुष्यात मोठा चमत्कार केला का? नाही, पण त्यांनी तिला एक गोष्ट दिली, स्वतःशी प्रामाणिक राहण्याची ताकद. ती आता सगळं सहन करत नाही, पण सगळ्यावर तुटून पडतही नाही. ती बोलायला शिकली, थांबायला शिकली, आणि गरज असेल तेव्हा स्वतःची बाजू मांडायला शिकली. ती म्हणाली, मला देवाकडून उत्तर मिळालं नाही, पण आधार मिळाला, आणि कधी कधी तेच पुरेसं असतं. आजही तिच्या आयुष्यात सगळं सोपं नाही, पण ती हरवलेली नाही, एकटी नाही. ती देवाशी भांडत नाही, देवाशी सौदे करत नाही. ती फक्त इतकंच म्हणते, मी प्रामाणिक प्रयत्न करतेय. आणि ती शांतता तिच्या घरात नाही, तिच्या मनात आहे. जर तूही कुटुंबात, लग्नात, नात्यांमध्ये अडकल्यासारखं वाटत असशील, तर लक्षात ठेव, देव अडचणी काढून टाकतो असं नाही, पण तो तुला अडचणीत तुटू देत नाही. ती तुटली नाही, म्हणून आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे, शांत. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.